आता आपण कशेळ या गावात चाललो आहोत. राजारपूर आणि रत्नागिरी यांच्या मध्यावर साधारणपणे अतिशय निसर्गरम्य आणि समुद्राचा सहवास असणारं हे गाव आहे. या ठिकाणी मंदिर पाहिल्यानंतर आपण समुद्रही पाहणार आहोत. अतिशय सुंदर असा हा समुद्र आपण पाहूच. आणि कनकादित्य हे एक सूर्य मंदिर आहे, एकमेव भारतातलं की ज्या ठिकाणी सूर्याची मूर्ती आहे. सुमारे 1000 वर्षापूर्वीचं हे ठिकाण आहे. तर आता आपण हे सूर्यमंदिर पाहू आणि तिथल्या व्यवस्थापकांकडून आपण त्याची बाकीही ऐतिहासिक आणि इतर सर्व माहिती पण आपण घेऊ. तर चलूया, आपण सूर्यमंदिर पाहूया. मामा, इथं पण एक माहितीचं आहे. फोटो काढू नका म्हणून. सांगू शकतो तिथे टेबल 1000 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. सूर्य पंचायत आहे ना, सूर्य प्रमुख पंचायत. सुके 1113 ताम्रपट आहे तिथे. नवीन जागा वगैरे घेतली आहे का? साधू असतो देवस्थानी संतोष पांडे त्यांचा साधू इकडे देवळात ते आहे का? श्री कनकादित्य मंदिर हे 1000 वर्षाच्या पूर्वीचं मंदिर आहे. शके 1113 इथे ताम्रपट आहे. या मंदिराचा इतिहास असा आहे की मुसलमानांच्या ज्या स्वाऱ्या मध्यंतरी झाल्या त्याच्यामध्ये प्रभास पट्टणला 12 मूर्ती होत्या. त्यातल्या काही मूर्ती त्या चांगल्या राहाव्यात म्हणून एक गलबतवाल्यानं
त्यात त्या मूर्ती घातल्या आणि तो खाली दक्षिणेकडे नेत होता. त्याला असा एक दृष्टांत झाला की माझी एक भक्त इथे आहे, तेव्हा तू मला इथे सोड. त्याचं जहाज पुढं जाईना. आणि का असं होतं आहे, तेव्हा त्याला तो दृष्टांत झाल्यामुळं त्यानं त्यातली ही जी एक मूर्ती आहे ती त्यानं इथे देवाची खोली म्हणून समुद्रावर आहे त्या ठिकाणी त्यानं ती ठेवली. आणि इथल्या कनका म्हणून जी सूर्यभक्त होती त्या बाईला तो त्याचा दृष्टांत झाला की तुझ्या भक्तीला मी प्रसन्न होऊन इथे आलेलो आहे, तेव्हा माझी तू या गावामध्ये स्थापना कर. त्याप्रमाणे गावातल्या लोकांनी त्या मूर्तीची तिथे वाजत गाजत आणून इथे स्थापना केली. तेव्हा त्या बाईच्या नावावरून हे नाव कनकादित्य असं पडलं. कनक आदित्य. हां. असं. काही लोक असं म्हणतात की कनक याचा अर्थ सोनं, हां सुवर्णासारखा जो तेजस्वी हां असा सूर्यनारायण या देवामध्ये या गावामध्ये आला आणि त्यामुळं त्याच लोकांना त्यानं हे करून टाकलं, म्हणजे प्रकाशित करून सोडलं. त्या बाईला प्रकाशित करून सोडलं आणि ती बाई या कनकादित्याची भक्त होती. तेव्हापासून हे मंदिर आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये राजा गंडरादित्य हा कोल्हापूरचा राजा, तो इथे दर्शनाला म्हणून आला होता. बरं. आणि त्यानं इथली परिस्थिती बघितली आणि ह्या देवस्थानची पूजा अर्चा किंवा उत्सव व्यवस्थित चालू राहावे म्हणून गोविंद भट भागवत याला त्याने हा गाव इनाम दिलं. बरं. त्याचे वंशज आम्ही भागवत म्हणून इथे आहोत बरं. आणि ती व्यवस्था आम्ही अद्याप चालू ठेवलेली आहे. इथे रथसप्तमीचा उत्सव 5 दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बरं. रथसप्तमीला त्याची पत्नी कालिका देवी आडिवऱ्याची काळकावाडी हे तिचं स्थान, तिथून वादत गादत षष्टीला इथे येते आणि इथे त्यांचा विवाह होतो अशी एक प्रथा आहे. बरं. आणि ती स्थापना ती बघा, ही मूर्ती इथे अशी आहे. ती त्या दोघांची असा हा 4 दिवसाचा उत्सव असतो. आज ती सकाळी ती परत गेली. बरं. आजचा एकादशीचा दिवस इथे समाप्तीचा दिवस आहे. आणि अशा तऱ्हेने ह्या गावामध्ये कार्तिकी एकादशीला देखील मोठा 1 दिवसाचा सप्ताह साजरा केला जातो. काकडा आरती केली जाते. हे मंदिर हा जो सभामंडप आहे बरं. हा नाना शंकर शेठ यांना मुलगा नव्हता. बरं. त्यांच्या इथे आमचे भागवत एक पुजारी म्हणून होते मुंबईला. तर त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी नवस केला आणि त्यांना मुलगा झाला आणि मुलगा झाला त्या प्रित्यर्थ नाना शंकर शेठने हा सभामंडप बांधलेला आहे. बरं. बरं. त्याला 170 वर्ष होऊन गेली. बरं. तो जुना झाल्यामुळं यंदा त्या 4-5 वर्षापूर्वी त्याची दुरुस्ती करण्यात आली. बरं. हे जे आत्ता जे मंदिर आहे हे अतिशय प्राचीन असं मंदिर आहे. इथे वरती त्याची ही आहे कलाकृती, नवग्रह वगैरे असे स्थापन केलेले आहेत. या देवस्थानचे खांब तुम्हाला कुठेही असे बघायला मिळणार नाही. बरं. त्यात काजऱ्याचा एक हा आहे, निगडीचा खांब आहे. अशा तऱ्हेनं इथे ह्या देवस्थानचा हा इतिहास आहे. या देवस्थानची व्यवस्था सगळे भागवत मंडळी सगळे सहकार्यानं करतात. बरं. प्रत्येकाला एक जमीन दिलेली होती बरं. आणि त्या जमिनीप्रमाणे इथे नैवेद्य सकाळ संध्याकाळ केला जातो. आरती दुपारती केली जाते. अशा तऱ्हेची पद्धत. मध्यंतरी काय झालं, त्या जमिनी गेल्यामुळं आम्ही एक ट्रस्ट इथे स्थापन केलेला आहे. बरं. त्या ट्रस्टच्या मार्फत हा आता सगळे उत्सव वगैरे साजरे केले जातात. बरं. 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 म्हणजे मूळ मूर्ती ही जी दिसते आहे सध्या, हां, ही सोन्याची आहे का वर मुलामा नाही. आहे का आत दगडी मूर्ती आहे मूळ? ही दगडी मूर्ती आहे. बरं. हां, बरं. पण अतिशय भव्य सुंदर मूर्ती आहे. होय. छान. अशाच मूर्ती मी प्रवास पट्टणला गेलो होतो. बरं.
त्यावेळी तिथे अशा त्या लाईनीत ठेवलेल्या होत्या. अच्छा. काही भग्न मूर्ती होत्या, बर बर म्हणजे त्या मुसलमानांनी त्या फोडल्या होत्या, बर पण त्या होत्या तिथे. आता त्याने त्या काढून टाकल्यात. मी नंतर गेलो होतो त्यावेळी त्या नव्हत्या. बर बर हे प्रभासपट्टण हे सोमनाथपासून एक 7-8 किलोमीटर अच्छा. अंतरावर आहे. बर 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 ठीक आहे. धन्यवाद. खूप छान माहिती तुम्ही सांगितली. आपल्या दर्शकांना याचा पुष्कळ उपयोग होईल आणि या ठिकाणी यायची त्यांना सुबुद्धी होईल अशी आपण हा आता इथे ते इच्छा आता करूया. हां, हा एक पण महाराष्ट्रात किंवा मला वाटतं हे एकमेव असं हा सूर्य एकमेव मंदिर आहे. हां, सूर्य मंदिर आहे. सूर्यप्रमुख असं मंदिर. बर कोणार्कला सूर्य मंदिर आहे, पण हा. तिथे मूर्ती नाही आहे. हां, हे इथे हे मूर्ती आहे. बर आणि आता ती देवाची खोळी हा एक ह्याचा पिकनिक पॉईंट झालेला आहे. बर बर त्यामुळे इथे आता रहदारी खूप वाढलेली आहे बर बर हे मंदिर पण बघण्यास. अतिशय भव्य आणि अतिशय सुंदर मूर्ती आहे. हो. काही यात प्रश्नच नाही. छान. खूप खूप धन्यवाद नाही तुम्हाला. नाही, धन्यवाद कसले, हे आमचं कर्तव्य आहे. ठीक आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. हा नमस्कार. बोला. हा बोला बोला बोला. उद्या सकाळी 9:30. अच्छा तुम्ही जाणार. हो हो. इथे गॉगल घ्यायला काय पुढे बघू पुढे बघू उभा राहा. तिकडे तिकडे ये बाबा आता म्हणते. रंजित नमस्ते. गुड इव्हनिंग. सेम आपलं 71-72. पण त्यांना म्हणून यावेळी ते 71-72 राखून ठेवा. मागच्या वेळेसारखं करू नका. हां 17 Pro. आयफोन 18 आलं की 17 विकणार. 18 विकणार. हे आहे का शूटिंग मोड आहे का? शूटिंग ग्रे कलर आहे. ग्रे काकांच्या व्हिडिओमध्ये आम्ही पण येऊ. कराडची गँग घेऊ दे. एक हात राहू द्या त्यांच्यासोबत. चला
चला काका इथलं सांभाळून घे. हो हो चालतं.